समुद्रा श्री तुकाराम बोधामृतचंद्रा श्री तुकाराम तू परम सुभद्रा श्री तुकाराम प्राणेन्द्रिय दमना श्री तुकाराम तनु सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तो तारक लोका श्री तुकाराम महानाम धारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित्प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम वेष्टितमोपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातमदीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुणपक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भवभय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळी काळ दंडना श्री तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळी काळ दंडना श्री तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेमागर श्री तुकाराम ब्रह्म तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महाअमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम अहम अंधमोचन लोष्टवत कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तू
सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणि कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम तो विरहित कर्मा श्री तुकाराम कल्प द्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध विद्मा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा 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 श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम ज्ञानदेव
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसे बांधिलासे तुझेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु ब्रह्मानंद स्वामी की जय रुक्मिणी रमण गोविंदा ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्याज्जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। अभंग क्रमांक 1745। संध्या कर्म ध्यान जपतप अनुष्ठान अवघे जोडे नाम उच्चारिता न वेचे मूल काही न लगती सायास तरी का आळस करीसी झणी ऐसे हे सार का निघेची फुकाचे काय तुझे वेचे मोलतया पुत्रस्नेहे शोक करी अजामेळ तव तो कृपाळ जवळी उभा अनाथांच्या नाथे घातला विमानी नेला उचलोनी वर लोका अंतकाळी गणिका पक्षियाच्या छंदे राम राम पद उच्चारिले तव त्या दीनानाथा कृपा आली कैसी त्याने तियेसी वैकुंठासी नेले अवचिता नाम आली आहे गती चिंतिता चित्ती जवळी असे तुका म्हणे भावे स्मरता राम राम कोण जाणे तये दशे। नामामध्ये
सर्व साधनांचा अंतर्भाव होतो. नामसाधना ही सर्वश्रेष्ठ आहे, अशा स्वरूपाचा भाव या अभंगामध्ये आहे. हे संध्या, कर्म, ध्यान, जप, तप हे कशासाठी करायचं? कर्माचा जो नकाशा आहे तो जर आपण पाहिला तर त्यामध्ये सगळ्यात वर आहे, वर लिहायचं कर्म, त्याच्या खाली 2 शाखा काढायच्या, एकाला लिहायचं विहित, एकाला लिहायचं निषिद्ध. विहितच्या खाली पुन्हा 2 शाखा काढायच्या, एकाला लिहायचं सकाम आणि एकाला लिहायचं निष्काम. या विहित सकाम कर्माचा जो तात्पर्याचा भाव आहे तो सरते शेवटी मोक्षाप्रत जाण्यामध्ये आहे. आणि बाकी सर्व साधनांनी अंततो गत्वा, भगवंत असं सांगतात, यत् सांख्यैहि प्राप्यते स्थानम तद योगैरपि गम्यते. सर्वांना अंततो गत्वा तिथंच जायचं आहे. आणि त्या साधनांची जर तुलना केली तर नामभक्ती ही त्यातली सर्वश्रेष्ठ आहे. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. झाली संध्या संदेह माझा गेला. संध्या करून शेवटी संदेहच घालवायचा आहे आणि नामजपानेही तो संदेहच जाणार आहे. फरक असा आहे, अन्य सर्व क्षेत्रामध्ये साधनं बदलत जातात. उदाहरणार्थ ज्ञानमार्गाने जो जातोय त्यांनी विवेक, मग वैराग्य, मग समाधी, षटक संपत्ती, मुमुक्षुत्व अशी एक एक साधनं गोळा करत जावं लागतं. किंवा योग मार्गामध्ये जर पाहिलं तर यम, मग नियम, मग आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी साधनं बदलत जातात. पण नामभक्ती अशी आहे की एकदा नामभक्ती सुरू केली की शेवटपर्यंत तीच आहे, त्यात बदल करावा लागत नाही. अधिकार वाढत जातो त्याप्रमाणे त्याचा होणारा परिणाम होत जातो, तो बदलत जातो. म्हणजे ज्याप्रमाणे प्राथमिक अवस्थेमध्ये शिक्षणामध्ये, म्हणजे लौकिक शिक्षणामध्ये सुद्धा प्राथमिक अवस्थेमध्ये सांगितलेली गोष्ट आपल्या मनामध्ये ठेवून, म्हणजे पाढे हे अगदी मूलभूत आहेत, पण पाढे जसं जसं आपण गणित पुढे पुढे शिकत जाऊ तसं तसं त्या पाढ्याचं आपल्या मनातलं स्वरूप बदलत जातं. त्याप्रमाणे नामभक्ती एकदा धारण केली की ती शेवटपर्यंत तीच राहते, ती बदलावी लागत नाही. त्याचा होणारा परिणाम बदलत जातो आणि शेवटचा परिणाम त्यांनी ज्ञान होतं आणि ज्ञानाने मोक्ष होतो. म्हणून सर्व साधनामध्ये नामभक्ती ही पुष्कळ त्याचं वर्णन आहे. पण त्यातले 2 महत्त्वाचे मुद्दे. पहिली आहे सर्वाधिकार सेव्यता, जी अन्य साधनात नाही आहे, कोणत्याही साधनात नाही. किंबहुना अन्य साधनांमध्ये अधिकार प्राप्तीशिवाय त्या साधनानुष्ठानाचा परिणामच होत नाही. म्हणजे योगाभ्यासाचा अधिकार नसलेला मनुष्य जर योगाभ्यास करेल तर त्यांनी उपाय होत नाही, अपाय होतो. पण नामभक्ती अशी आहे की कोणत्याही अधिकाराचा मनुष्य त्या साधनाचा अंगीकार करू शकतो आणि त्या साधनाचं अंगभूत सामर्थ्य आहे की अनधिकाऱ्याला अधिकार प्राप्त होतो आणि मग त्याला ज्ञान होतं. म्हणून नामभक्ती ही बाकीच्या सगळ्या साधनांच्या तुलनेमध्ये सुलभ आहे, सोपी आहे. न वेचे मोल, त्याला काही मोल द्यावं लागत नाही. अर्थात जे मोल द्यावं लागतं ते फार मोठं आहे, पण ते मोल बाकीच्या गोष्टींना द्याव्या लागणाऱ्या मोलासमोर काहीच नाही. पुढे जाऊन द्यायचं आहे, पुढे जाऊन ते घेतलं जाणार आहे. म्हणजे नामभक्तीने आपलं सर्वस्व जातं, पण पुढे आता काही द्यावं लागत नाही. आणि लिहिले न लगती सायास, बाकीच्या साधनांना लागणारे सायास फार मोठे. नामभक्तीला सायास लागत नाहीत असं नाही, पण तुलनेत नाहीच म्हणण्यासारखं आहे. योगाभ्यासामध्ये प्राणायाम नावाचं एक अंग आहे. त्या प्राणायामामध्ये पूरक, कुंभक आणि रेचक असे 3 अंश आहेत. तर आपण पूरक कुठपर्यंत घेतो
त्याच्यावर रेचक कुठपर्यंत सोडायचं ह्याचं गणित आहे. म्हणजे नासिका मात्र जर पूरक असेल तर नासिकाग्रापासून 2 अंगुष्ठांतरापर्यंत तो रेचक गेला पाहिजे, असं तिथलं सूत्र आहे. म्हणजे जितका आपण पूरक घेतो त्याच्यावर अनुलक्षून, त्याच्यावर अवलंबून असा रेचक असतो. आणि जर ते गणित बिघडलं तर त्याचं फल होत नाही. मग हा सायास आहे. किंवा जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण. सायास लागत नाहीत म्हणजे सायास लागतात, पण बाकीच्या साधनांमध्ये लागणाऱ्या सायासाच्या तुलनेत पुढे आलाय विषय आजामेळ्याचा. तर त्याच्यावरती काही शंका समाधान आहे पंचदशीमध्ये. त्या आजामेळ्याने अंतकाळी भगवंताचं स्मरण केलं. त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. आर्ततेने हाक मारली, भगवंत आला आणि त्याला घेऊन गेले. तिथे शंका अशी विचारली आहे की वैकुंठ लोकाची प्राप्ती हा मोक्ष नव्हे. मग ह्याला मोक्ष कसं म्हटलं? मोक्ष कशाला म्हणायचं? जन्माभावरूप त्याला मोक्ष म्हणायचं. कोणत्याही लोकाची प्राप्ती म्हणजे मोक्ष नव्हे. मग वैकुंठाला प्राप्त झाला तर मुक्त झाला असं कसं म्हटलं? तर तिथे असं दिलंय, त्याच्या एकंदरीत कर्माचा विचार केला असता त्याला ज्या फलाची प्राप्ती झाली असती त्याची तुलना केली असता वैकुंठ लोकाची प्राप्ती हा मोक्षच आहे. कारण त्यांनी केलेल्या कर्माचं फल नरक प्राप्ती आहे. किंबहुना नरकातही जागा मिळेल का नाही असं कर्म आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये भगवंताच्या नामोच्चारणामुळे प्राप्त झालेला वैकुंठ लोक हा मोक्ष आहे. म्हणून त्याला म्हटलं सापेक्ष मोक्ष आहे. म्हणजे जे त्याला प्राप्त व्हायला पाहिजे होतं त्याच्या सापेक्ष जे प्राप्त झालं तो मोक्ष आहे. अंतकाळी गणिका पक्षी याच्या छंदे राम राम पद उच्चारिले. त्या गणिका वेश्येनी पोपटाच्या छंदामुळं राम 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 असा उच्चार केला आणि त्याचा परिणाम तिला सुद्धा मोक्ष प्राप्त झाला. तव त्या दीनानाथा कृपा आली कैसी, त्याने तियेसी वैकुंठासी नेले. मूळ शब्द असला पाहिजे व्याकरणाच्या दृष्टीने दीननाथ, दीननाथ. पण इथे शब्द आलाय दीनानाथ. त्याचं जर फोड केली तर ती होते दीन अधिक अनाथ. दीनांचा नाथ आहे तर दीनांचा अनाथ कसं? तर तिथे 2-3 उदाहरणं सांगतो आपल्याला. तो अक्रूर जेव्हा आला तिथे त्या गवळणी त्याला असं म्हणतायत, अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडिला. तिथे अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी, अक्रूरा तुझे नाम तैसीच करणी असं म्हटलं. व्यवहारतः क्रूर शब्दाचा अर्थ होतो जो भावना विहीन आहे. आणि अक्रूर या शब्दाचा अर्थ होतो क्रूर नसलेला. आणि त्याची जी क्रिया आहे ती क्रूर आहे आणि त्याच हेतूने त्यांनी म्हटलेलं आहे. मग तिथे अक्रूर या शब्दाची व्युत्पत्ती करत असताना त्या अचा अर्थ अति असा करावा लागतो. अतिक्रूर म्हणजे अक्रूर म्हणजे अतिक्रूर. किंवा अचपळ मन माझे, तर अचपळ कसं सगळ्यात चपळ मन आहे. मग त्या अचा विस्तार अतिचपळ मन माझे असा करावा लागतो. तसं इथे दीनानाथ या शब्दामध्ये दीन अधिक अनाथ याच्या अचा विस्तार अतिशयाने नाथ असा केला पाहिजे. म्हणजे दीनाच्या विषयी ज्याच्या मनामध्ये अत्यंत करुणा आहे, अति असा त्या अचा विस्तार केला तरच दीनानाथ शब्दाच्या व्युत्पत्तीचा अर्थ लागू शकतो. नाहीतर दीन अधिक अनाथ ह्याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही प्रकाराने तो समास सुटत नाही, विग्रह होत नाही. आणि असा तो दीनानाथ, त्याला कृपा आली आणि त्याने तिला वैकुंठाला नेलं. अवचिता नाम आली आहे गती, चिंतिता चित्ती जवळी असे. सहजतेने अनिच्छेने जरी मुखामध्ये नाम आलं तरी सुद्धा नियम असा आहे. कालच एक मुलगा मला सांगत होता की माझ्याकडून बऱ्याच चुका माझी इच्छा नसतानाही घडतात. हे खोटं आहे. इच्छा नाही आणि चूक घडली असं होत नाही.
अनिच्छेने क्रिया फक्त ज्ञानी मनुष्याकडून घडते, बाकी कोणाकडूनही घडत नाही. बाकी प्रत्येकाला तिथे हे केल्यावर हे घडतं माहीत असूनही तो करतो. तर यावेळी एकच पर्याय आहे, एक तर त्याच्या फलप्राप्तीसाठी आपण तयार असलं पाहिजे किंवा ते टाळलं पाहिजे. तुका म्हणे भावे स्मरता राम राम, कोण जाणे तय दशे. सहजतेने नाम आल्यानंतर सुद्धा जर मोक्ष होत असेल तर जो हेतू पुरस्सर भगवंताचं नाम घेतो, श्रद्धेने भगवंताचं स्मरण करतो, त्याची अवस्था कुणाला कळेल बरं? कुणाला कळेल म्हणजे त्याला प्राप्त होणारी अवस्था शब्दातीत स्वरूपाची आहे, अत्यंत श्रेष्ठ स्वरूपाची आहे. रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी. भगवंताचं नाम जो मुखामध्ये धारण करतो तो तिन्ही लोकांमध्ये धन्य होतो. किंबहुना नामाचं सामर्थ्य असं आहे की जो नामाचं स्मरण करतो तो नामाला आणि नामीला अभेदाने प्राप्त होतो. ते एक वृंदावनातल्या संतांची कथा सांगतात की भगवंत त्यांच्याकडे आले, पुष्कळ विस्तृत आहे पण आपल्याकडे वेळ नाही. तर शेवटी भगवंताला त्यांनी विनंती केली, भगवंता मला तुझी म्हणजे प्रत्यक्ष तुझी सेवा मला परवडत नाही, कारण तुझं नाव घ्यायला मला वेळ राहत नाही. इतकं त्या नामाचं महात्म्य आहे. दुष्टाचे चिंतन भिन्ने अंतरी, जरी जन्मवरी उपदेशिला. हाच आहे ना पुढचा. ते काही ठिकाणी काय झालंय गाथ्यांमध्ये अभंगांचा क्रम थोडा मागे पुढे. पालथे घागरी घातले जीवन, न धरीच जाणतेही त्याला. जन्मा येऊनी तेणे पतनची साधिले, तमोगुणे व्यापिले जया नरा. जळो जळो हे ज्या त्याचे जी आले पण, कासया हे आले संसारा. पाषाण जीवनी असता कल्पवरी, पाहता अंतरी कोरडा तो. कुचर मुग नयेची पाका, पाहता सारिखा होता तैसा. तुका म्हणे असे उपाय सकळा, नचले या खळा प्रयत्न काही. म्हणून संग न करिता भला, धरिता अबोला सर्वहित. माझ्यापर्यंत तक्रार आली तुम्ही जास्त कडक बोलता म्हणून. मी नाही बोलत, संत जे सांगतात त्याचा मी अनुवाद करतोय, माझा तेवढा अधिकार नाही. पण संत जे सांगतात ते सांगताना आपण कोणाची भीडभाड बाळगू नये असं तत्व आहे. संतांनी केलेला उपदेश कधीतरी आपल्या चित्तामध्ये अभिव्यक्त व्हावा असं जर वाटत असेल तर किमान संत वचनाचा अर्थ सांगताना प्रामाणिक राहिलं पाहिजे. इथे जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, एखाद्या दुष्टाला जर सदुपदेश केला तरी सुद्धा त्याच्यावर उपयोग होत नाही. त्याचं कारण भिन्ने अंतरी, त्याच्या आतमध्ये वेगळं चक्र चालू आहे. मागे विषय येऊन गेला मागच्या चिंतनामध्ये, मागच्या सत्रात, की जे पोटात आहे ते ओठात असणं आणि लोकांना दिसावं म्हणून परमार्थ न करणं हे फार महत्त्वाचं आहे. पण हा जो दुष्ट आहे, दुष्टता ही बहिरंग नसून अंतरंग आहे, त्यामुळे ती कळत नाही. त्याला आस्तनीतला निखारा म्हणतात दुष्टतेला. तो दिसत नाही पण आपलं फार नुकसान करतो. त्याला जन्मभर जरी उपदेश केला तरी सुद्धा त्याच्यावर परिणाम होत नाही. आणि त्याला दृष्टांत दिले ते सगळे पुढचे. पहिला दृष्टांत दिलाय पालथ्या घागरीवर घातलेलं पाणी. कंबुगरी वादिमान आकारयुक्त असलेला घट जलाला धारण करतो. त्या घटाकाशाच्या लक्षणामध्ये असं दिलंय की त्या घटाला पाण्याने भरल्यानंतर जितक्या जागेमध्ये पाणी साठवलं जातं त्याला तो जो भाग त्याला घटाकाश म्हणायचं. मी आता हे अनादी काळापासून घटाकाश वगैरे सांगत आले. त्या आर्किमिडीजला आत्ता कळलं, पण प्रसिद्ध आर्किमिडीज झाला, संत झाले नाहीत. तो युरेका युरेका म्हणून जे पळत सुटला ते फार प्रसिद्ध आहे सगळीकडे. पण हा विचार आपल्या तत्वज्ञानामध्ये फार पूर्वी केलेला आहे. तिथे जगद्गुरू सांगतायत, पालथ्या घाड्यावर कितीही वेळ पाणी घातलं तरी ज्याप्रमाणे तो आतून भरत नाही, तिथे एक शब्द आलाय न धरी. धरणे याचे फार अर्थ आहेत.
धरणे म्हणजे मोजणे. या 10 लोकात तू मला धरलंस का असं विचारतो ना. धरलंस का म्हणजे मोजलंस का. किंवा धरणे म्हणजे पकडणे, आणि धरणे म्हणजे धारण करणे, आत्मत्वाने संपादन करणे. देवतीही बळे धरिला सायासे करुनिया नाश उपाधीचा. तिथे धरणं हा शब्द धारण करणे, आत्मत्वाने संपादन करणे. त्याप्रमाणे न धरी म्हणजे तो त्याला संपादन करत नाही. ते पाणी वर पडतं वरून वरून तसंच जातं, आत जात नाही. त्याप्रमाणे जन्मा येऊनी तेणे पतनची साधिले, का तमोगुणे व्यापिले जया नरा. तो जन्माला येऊन पतनालाच प्राप्त होतो, कारण तो तमोगुणाने भरलेला आहे, तो तमोगुणी आहे. त्यातला थोडा विचार असा आहे, त्रिगुणात्मकता ही चैतन्य सोडून सर्वत्र आहे. सर्वत्र. जगद्गुरु तुकोबरायच एके ठिकाणी सांगतायत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे दे. किंवा इथे आता लिहिलंय तमोगुणी होता. त्याचा थोडक्यात विचार सांगतून पुढे जातो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या तिन्हीचा जर विचार केला तर सत्वगुणामध्ये ज्ञानशक्ती, रजोगुणामध्ये क्रियाशक्ती, तमोगुणामध्ये पदार्थशक्ती असा विचार आहे. याचाच अर्थ असा आहे, सत्वगुणातही क्रिया घडत नाही, तमोगुणातही क्रिया घडत नाही. क्रिया तमोगुण रजोगुणातच घडते. मग मनुष्य सात्विक तरी कसा होईल किंवा तमोगुणी तरी कसा होईल. तर त्याचा अर्थ असा दिलेला आहे की त्रिगुण तर सर्वत्र आहेतच, पण ज्याचा रजोगुण हा सत्वगुणाला अनुकूल असतो त्याला सात्विक म्हणायचं, आणि ज्याचा रजोगुण तमोगुणाला अनुकूल असतो त्याला तमोगुणी म्हणायचं, आणि ज्याचा रजोगुण रजोगुणालाच अनुकूल असतो त्याला रजोगुणी म्हणायचं. प्राधान्य क्रियेत रजोगुणाचं आहे. म्हणून इथे तमोगुणी म्हणत असताना ज्याचा रजोगुण तमोगुणाला अनुकूल आहे, सत्वगुण अतिशय न्यून आहे, कमी आहे. मध्यंतरी गुरुजींशी काही चर्चा करताना असा विषय आला की सत्वगुणाचं प्राबल्य आणि तमोगुणाचं प्राबल्य याचं सगळ्यात मोठं उदाहरण असं आहे की जेव्हा तमोगुणाचं प्राधान्य होतं तेव्हा देव हारतात, आणि जेव्हा सत्वगुणाचं प्राबल्य होतं तेव्हा देव जिंकतात युद्धात. मग कितीतरी युद्ध असे ज्याच्यात देव हारले आणि कितीतरी युद्ध असे ज्यात देव जिंकले. का तर जेव्हा सत्वगुणाचं प्राधान्य होतं तेव्हा देव जिंकले, आणि जेव्हा तमोगुणाचं प्राधान्य होतं तेव्हा राक्षस जिंकले. आता सध्या तमोगुणाचं प्राबल्य फार अधिक असल्यामुळे राक्षसी प्रवृत्तीचा विजय सहजतेने होतो. त्याप्रमाणे तमोगुणाने त्याचं जीवन व्यापलेलं असल्यामुळे तो अधःपतनालाच प्राप्त होतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, जळो जळो हे त्याचे जियाले पण, त्याच्या जगण्याला आग लागो असं म्हणतात. कासया हे आले संसारा. हा जन्मालाच कशा करता आलाय. हा जन्माला आल्याने पृथ्वीवर फक्त भार वाढलेला आहे. आपणही लोकसंख्येचा विचार करा. बहुतांश लोकसंख्या अशी आहे की ज्याप्रमाणे कृमी कीटक जन्माला येतात आणि मृत्यूला प्राप्त होतात, त्याप्रमाणेच हे जन्माला येऊन मृत्यूला प्राप्त होतात. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम ज्ञानम हि तेषाम अधिको विशेषः ज्ञानम विहीनः पशुभिः समानः. आहार निद्रा भय आणि मैथुन ह्याच्यातच ज्यांचं जीवन चाललेलं आहे. सकाळी उठायचं. गुरुजींचं वाक्य थोडं परखड आहे, मी थोडं सौम्य करून सांगतो. व्यवहार करत असताना किमान आपल्या देहधर्माला वेळ राहिला पाहिजे इतकाच व्यवहार करावा. हल्ली देहधर्माला सुद्धा वेळ शिल्लक नाही. मग ते परखड काय असेल त्याचा तुम्ही विचार करा. किमान आपलं नित्य नैमित्तिक कर्म तरी आपल्याला करता आलं पाहिजे इतका वेळ ठेवून मनुष्याने प्रपंच करावा. पण असं न करता सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत विषयाचंच चिंतन करीत राहतो, स्वप्नही विषयाचंच पाहतो, आणि जागृतीत आल्याबरोबर पुन्हा विषयाच्याच मागे धावू लागतो. असा मनुष्य जन्माला न आलेला बरा.
पण तो जन्माला आलाच आहे तर धिक त्याचे जिणे, त्याच्या जिण्याचा धिक्कार असो. अशी जी जगण्याची अवस्था असते त्याला भगवंताच्या शब्दामध्ये प्रणाश असं म्हणतात. प्रणाश या शब्दाचा अर्थ होतो जिवंत असताना मेल्यापेक्षा वाईट परिस्थिती, अशा अवस्थेला तो प्राप्त होतो. त्याला अजून एक दृष्टांत देतात. पाषाण जीवनी असता कल्पवरी, अंतरी पाहता अंतरी कोरडा तो. तुम्ही प्रयोग करून पहा. आपल्या इंद्रायणी मातेमध्ये पुष्कळ दगड आहेत. ते दगड घेऊन बाहेर काढून जर फोडले तर तो कल्पवरी जरी त्या पाण्यामध्ये राहत असला तरी फोडल्यानंतर आत तो कोरडा आहे. त्याप्रमाणे म्हणजे जो प्रपंचात राहून प्रामाणिक प्रपंच करतो तोच श्रेष्ठ आहे परमार्थात राहून प्रपंचाचं चिंतन करणाऱ्यापेक्षा. म्हणून ज्याप्रमाणे तो दगड आतून कोरडा असतो तसा. त्याला अजून एक दृष्टांत दिलाय. कुचर मुग नयेची पाका, पाहता सारिखा होता तैसा. त्या कुचर शब्दाची व्युत्पत्ती कु अधिक चर अशी. आपल्या मराठीमध्ये कुच्चर म्हणतात बघा. कुच्चर हा कुच्चर आहे, हा कुठल्या कामाचा नाही. तो कुच्चर म्हणजे कुचर. चर हा शब्द खाणे या अर्थाचा आहे. म्हणजे चरणे म्हणतात ना, हा माणूस फार चरतो. चरतो म्हणजे खातो. तर कुचर म्हणजे खाण्यास अतिशय वाईट, त्याला कुचर म्हणतात. आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे की जो शिजण्यास अतिशय कठीण आहे, म्हणजे ज्याच्या चित्ताला कधीही पाझर फुटत नाही त्याला म्हणायचं कुच्चर. असा कुचर मूग नयेची पाका. मुगामध्ये एखादा कुच्चर मूग जर आला तर तो शिजत नाही. कितीही वेळ शिजवला तरी तो दगडासारखा कठीणच राहतो. तो खाण्यायोग्य कधीही होत नाही. त्याप्रमाणे या मनुष्याला कितीही उपदेश केला तरी तो आतून कोरडा, तो कोरडाच राहतो. त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुका म्हणे असे उपाय सकळा, न चले या खळा प्रयत्न काही. शक्यो वारयितुं जलेन हुतभुक् छत्रेण सूर्यातपो, नागेंद्रो निशितांकुशेन समदो, दंडेन गोगर्दभो. व्याधिर्भेषज संग्रहैश्च विविधैर् मंत्रैः प्रयोगैर्विषम, सर्वस्य औषधमस्ति शास्त्र विहितम, मूर्खस्य नास्ति औषधम. मूर्खाला औषध नाही. मराठीत एक म्हण आहे, स्वभावाला औषध नाही. त्याचा विस्तार असा आहे की दुसऱ्याच्या स्वभावाला आपल्याकडे औषध नाही. आपला स्वभाव आपण बदलू शकतो. आणि मी हे स्वानुभवाने सांगतो. म्हणून संग न करिता भला, धरिता अबोला सर्वहित. त्याच्याशी आबोला धरण्यात आपलं हित आहे. एकदा एका माणसाने आपल्या मुलाची भाषा शुद्ध व्हावी म्हणून त्याला एका मास्तराकडे पाठवलं. महिना 2 महिन्यांनी त्याची प्रगती बघायला गेलं तर मास्तर आपलं सगळं बिराड बांधून निघाला. त्याला विचारलं, का रे बाबा कुठं चालला? म्हणला, तुमच्या पोराला शिकवता शिकवता माझी भाषा अशुद्ध झाली, तिची सुधारणा करायला चाललो काशीला आता. म्हणून खळाच्या संगतीला लागूच नाही. असा आहे, खळाची व्यंकटी निवारण करण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे. संतांचं सामर्थ्य इतकं मोठं आहे, गंगा सुद्धा संतांचे चरण धुते पापाच्या निवृत्तीसाठी. मग गंगा पाप निवृत्त करते, पण ज्याचं पाप निवृत्त करते ते गंगेला लागतं ना. मग ते निवृत्त करण्याकरता संतांचे पाय धुते. आणि संतांचं सामर्थ्य एवढं आहे की गंगेचं पातक तर निवृत्त करतातच, पण त्या पातकाचा स्पर्श सुद्धा संतांना होत नाही. म्हणून दुष्टाला दुरुस्त करण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे. सामान्य माणसाने त्या भानगडीत जाऊ नये. पुढच्या अभंगामध्ये ज्ञानोत्तर पूजा. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे विची देवा.
गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू. फळदाता तूच तांबूल अक्षता तेथे काय आता वाहू तुझं. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण ब्रह्म तेची अन्न दुजे काही. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप रामकृष्ण हरी. आचार्यांचं एक स्तोत्र आहे परापूजा नावाचा, त्याचा तंतोतंत अनुवाद आहे. अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैकरूपिणी स्थिते द्वितीय भावेस्मिन् कथं पूजा विधीयते. पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं स्वच्छस्य पाद्यमर्घ्यञ्च शुद्धस्य चमनं कुतः. निर्मलस्य कुतस्नानं वस्त्रं विश्वोदरस्य च अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकं. निर्लेपस्य कुतो गन्धः पुष्पं निर्वासनस्य च निर्विशेषस्य का पूजा कोलंकारो निराकृतेः. निरञ्जनस्य किन्धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिणः निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह. विश्वानन्दयितुस्तस्य किन्ताम्बूलं प्रकल्प्यते स्वयं प्रकाशचिद्रूपो योऽसावर्कादिभासकः. प्रदक्षिणाह्यनन्तस्य यद्वयस्य कुतोन्नतिः वेदवाक्यैरवेद्यस्य कुतस्तोत्रं विधीयते. पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं स्वच्छस्य पाद्यमर्घ्यञ्च शुद्धस्य चमनं कुतः. पुढे शेवटी असं लिहितात एवमेव परापूजा सर्वावस्थासु सर्वदा एकबुद्ध्या तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमैः. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः. संचारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनं. याचा हा तंतोतंत अनुवाद आहे की मी तुला काय अर्पण करू, काय सुधू, काय देऊ, काय बरं वाहू. कारण पूजा करण्याकरता म्हणून तर जगद्गुरु तुकोबारा एके ठिकाणी असं म्हणतायत समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगळी. रससंपन्न अशा शब्दांच्या द्वारा तुझी पूजा करणं एवढंच माझ्या हातामध्ये आहे. कारण बाकी काहीही समर्पित करायचं झालं तर ते सगळं तुझंच आहे. पहिलं म्हणतात उदके न्हाणू पाण्याने तुला स्नान घालावं असा जर विचार केला तरी स्वरूप ते तुझे, ते तुझं स्वरूप आहे. किंबहुना तुझ्याद्वारा निर्माण झालेली वस्तू तुलाच देणं ह्याच्यात कसला मोठेपणा आहे. तुझीच गोष्ट तुलाच देणं ह्याच्यात काय मोठेपणा आहे. म्हणून मी तुला उदकाने स्नान घालू शकत नाही. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय करू. फुलांच्या ठिकाणी असलेला सुवास सुद्धा तुझाच आहे. जिथे जिथे जे जे सत आहे, जिथे जे जे चित आहे आणि जिथे जे जे आनंद आहे ते ते तुझंच आहे, तो तूच आहेस. अस्तिभाती प्रियम रूपम नामचेत्यंश पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम. नामरूपाला सोडल्यानंतर राहणारं अस्तिभाती प्रियत्व तुझं आहे. मग ते अस्तिभाती प्रियत्व जर तुझं आहे तर तुला मी काय समर्पित करू, कसं समर्पित करू. म्हणून मी तुला फुलं सुद्धा वाहू शकत नाही. फळदाता तूच तांबूल अक्षता तेथे काय आता वाहू तुझं. त्या तांबूल अक्षता या सगळ्यांचा निर्माता ही तूच आहेस. मग अनंता मी तुला काय बरं वाहू, काय बरं देऊ. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. तुला एखादी दक्षिणा समर्पित करावी असं जर म्हटलं तर त्यातला जो धातू आहे तो तूच आहेस. पुढे शेवटी विस्ताराने सांगतो थोडं. ब्रह्मतेची अन्न तुझे काही. तुला नैवेद्य दाखवावं म्हणलं तर अन्नाला ब्रह्मच म्हटलंय. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म.
त्या अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटल्यामुळे ते तर तुझंच स्वरूप आहे. मग तुझंच स्वरूप असलेलं अन्न तुझ्यासमोर कसं बरं समर्पित करू, तुला तुझंच कसं बरं देऊ. गाता तू ओंकार टाळी नादेश्वर. पुष्कळ ह्याचा विस्तार करायचा आहे, करण्यासारखा आहे. पण त्या ओंकाराच्या विचारामधला सगळ्यात महत्त्वाचा 2 प्रकारच्या नादाचा विचार आहे. आहत नाद आणि अनाहत किंवा अनहत नाद. चैतन्याचं स्वरूप हे अनहत नादाचं किंवा अनाहत नादाचं आहे. म्हणजे पहिली अभिव्यक्ती ही अनाहत नादाच्या स्वरूपाने आहे आणि मग त्यातून ओंकार आपण जो उच्चारतो तो उच्चार आहे. मग त्याचं अधिष्ठान जर तू आहेस तर तुला त्याच्याद्वारे कसं बरं आळवू. बरं नाचावं म्हटलं, तुझ्या समोर नाचावं म्हटलं तर नाचावया थार नाही कोठे. नाचायला कुठं जागासुद्धा शिल्लक नाही. यद्यपि गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा ज्ञानोत्तर काळामध्ये आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले, वित्तवरा मुकविले, हरीने जीवे केली साठी, पाडिली तुटी सकळाशी, पाडिली तुटी सकळाशी, तुका म्हणे वेगळा नोहे, हरी हा भोवे भोवताला, हरी हा भोवे भोवताला, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले, वित्तवरा मुकविले. म्हणून हरीने घरी कोण दिले. सर्वत्र भगवंताची ओतप्रोत व्याप्ती असल्यामुळे कहा पगडारो देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा, अशी माझी अवस्था झाली. म्हणून आता तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. आता माझ्या जवळ रामकृष्ण हरी या तुझ्या नामाशिवाय तुला देण्याकरता दुसरं काहीही नाही. तेच मी तुला सतत समर्पित करत राहतो, वाहत राहतो. धार अखंडित ओघ चालियला नित्य, सतत तैलधारावत मी तुझ्या नामाचं स्मरण करतो, चिंतन करतो, उच्चारण करतो आणि त्याच्याचद्वारा मी तुझी पूजा करतो. गाता आई कथा कंटाळा जो करी, वास त्या अघोरी कुंभपाकी, रागे यमधर्म जाचविती तया, तुझ दिले कासया मुख कान, विषयाच्या सुखे अखंड जागसी, नव जे एकादशी जागरण, वेचुनिया द्रव्य सेवी मद्यपान, नाही दिले अन्न अतितासी, तीर्थाटन नाही केले उपकार, पाळिले शरीर पुष्ट लोभे, तुका म्हणे मग केला साहे दंड, नाईकती लंड सांगितले. गाता ऐकता कंटाळा जो करी, हरीचे गुण गाण्याचा आणि ऐकण्याचा जो कंटाळा करतो त्याला वास त्या अघोरी कुंभपाकी. कुंभीपाक नावाचा एक नरक आहे. त्या कुंभीपाक नरकामध्ये त्याला चिरकाल वास घडतो, चिरकाल राहता येतं. असं आहे, राहण्याची सोय होणं चांगलं आहे, पण बिनभाड्याच्या खोलीत होणं वाईट आहे. तसं चिरकाल एका ठिकाणी राहणं चांगलं आहे, पण नरकात राहणं वाईट आहे. आणि त्याचं मूळ हे नामाच्या उच्चारणामध्ये, श्रवणामध्ये केलेल्या कंटाळ्यात आहे. मी अनेक ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची पारायणं पाहिली. 2-3 प्रकारची लोक आहेत. पहिले जे त्या पारायणाचं नेतृत्व करतात, व्यासपीठावर बसून पारायण करतात. दुसरे जे त्यांच्या बरोबर पारायण करतात. तिसरे त्यांच्या गतीने ते वाचू शकत नाहीत, ते फक्त बोट फिरवतात. चौथे ज्यांना अक्षराची ओळखच नाही, ते श्रवण करतात. आणि ज्यांना श्रवणही घडू शकत नाही असे जे पारायण करतायत त्यांना प्रदक्षिणा करतात. या सगळ्यांना सारखं पुण्य मिळतं, लक्षात ठेवा. कारण त्यांचा श्रद्धाभाव त्या श्रवणामध्ये न केलेला कंटाळा त्यांना मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून त्यात केलेला कंटाळा कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये चिरकाल निवासाची व्यवस्था करतो. तुझं दिले कासया मुख कान, तुला हे तोंड आणि कान कशा करता दिलेत? दिली इंद्रिये हात पाय कान,
डोळे मुख बोलाया वचन, तेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपण भवरोग. म्हणजे मुख आणि कान हे भगवंताच्या नामाच्या उच्चारणासाठी आणि श्रवणासाठी दिले आहेत. जे इंद्रिय ज्या गोष्टीसाठी दिलं आहे त्यासाठी ते वापरलं नाही तर ते निरुपयोगी होतं किंवा त्यातून काहीतरी अपाय घडतो. मनुष्याची बुद्धी ही सदुपयोग कुठपर्यंत करेल काही सांगता येत नाही. अणूचा जो शोध लागला तो मुळात लागला ऊर्जेसाठी, पण त्यातून मनुष्याने निर्माण केला बॉम्ब. मग ऊर्जाही निर्माण होते, पण हा जो बॉम्ब तयार केला त्याचा विस्फोट इतका भयंकर आहे. आत्तापर्यंत 2दा तो टाकला गेला त्या हिरोशिमा आणि नागासाकीवर. हिरोशिमावर टाकला तो टाकला आणि नागासाकीवर पडला. तो टाकायचा होता समुद्रात पण पडला नागासाकीवर. तर तिथे पडलेल्या अणुबॉम्बचा आजही परिणाम दिसतो. आजही विकलांग मुलं तिथे जन्माला येतात. इतकं त्यांनी नुकसान होतं. कशामुळे? जी गोष्ट जशी वापरली पाहिजे तशी जर वापरली नाही तर त्यांनी होणारं नुकसान हे अतोनात आहे. त्याप्रमाणे कानाचा आणि मुखाचा योग्य उपयोग न करणं हे सुद्धा अतोनात नुकसान करणार आहे. आणि त्याला सांगतायत, उपदेश करतायत, विषयाच्या सुखे अखंड जागसी. विषयप्राप्तीसाठी तू अखंड जागा राहतोस. भगवंताच्या शब्दात सांगायचं झालं तर तू विषयप्राप्तीसाठी तत्पर आहेस. खरं तर आत्मप्राप्तीसाठी तत्पर असलं पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परहा, तिथे तत्पर म्हटलेलं आहे. गुरुवर्य महाराज त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतात की वारीच्या काळामध्ये दुकानं लावतात लोक आणि त्या दुकानामध्ये वेगवेगळं सामान विक्रीला ठेवून तिथे बसलेले असतात. तर जेवण झोप सगळं त्याच जागेवर करतात, फक्त देहधर्माला उठून बाजूला जातात. आणि त्या बरोबरच्या माणसाला सांगतात किंवा त्या ठेवलेल्या पोऱ्याला सांगतात की बाबा रे, एखादं गिऱ्हाईक जर आलं आणि त्याला तुला घासाघीस करायला जमलं नाही तर मला उठव बरं का. आणि जर उठवलं तर उठवल्याबरोबर तो तोलमोल करायला लागतो. म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर तो त्या व्यवहारामध्ये प्रवृत्त होतो. याला म्हणायचं तत्परहा. आता तुम्हाला जर एखाद्याने झोपेतून उठून भजनाला चल म्हटलं तर प्रतिक्रिया काय देतात बघा लोक. कृष्णाष्टमीला कीर्तनाची वेळ रात्री 10 ते 12, म्हणजे पूर्वी 8 ते 12 असायची, मग 9 ते 12 झाली, मग 9:30 ते 12 झाली, आता 10 ते 12 झाली, अजून काही दिवसांनी 11:45 ते 12. कारण हेच आहे, गायिता ऐकता कंटाळता. भगवंताचं नाम घेण्याचा ऐकण्याचा कंटाळा आहे. कितीतरी लोक मला असं म्हणतात, अहो तुम्ही हे काय करता. पुढे आलाय विषय तो, तेव्हा त्याचा विस्तार होईल. वेचून आणि न वजे एकादशी जागरण. एकादशीच्या जागरणाला मात्र जात नाहीस. विषयप्राप्तीसाठी तत्पर आहेस पण भगवत प्राप्तीसाठी तू तत्पर नाहीस. वेचून या द्रव्य सेवी मद्यपान. द्रव्य देऊन तू मद्यपान करतोस. दान तर तुझ्याकडून घडत नाहीच. उचित ठिकाणी तू पैसे तर देत नाहीसच, पण चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतोस, मद्यपान करतोस. आणि नाही दिले अन्न अतितासी. अतिथीला अन्न देत नाहीस. श्रीमद भागवतामध्ये एक कथा अशी आली, थोडक्यात सांगतो. नारद मुनी कलियुगात येऊन गेले आणि त्या कलियुगाचं त्यांनी वर्णन केलं. तर त्यांनी सांगितलं कलियुगामधले सगळ्यात मोठे 2 दोष, सगळ्यात मोठे 2 गोष्टी ज्या कधीही विकू नयेत त्या कलियुगात विकल्या जातात. पहिलं आहे ज्ञान आणि दुसरं आहे अन्न. तुम्ही फिरून बघा म्हणजे लक्षात येईल. ज्ञान कधीही विकू नये, कधीही त्याचं मोलच करू नये, कारण होऊ शकत नाही. आणि दुसरं अन्न कधीही विकू नये. सगळ्यात मोठा व्यवसाय हॉटेलचा आहे आज भारतात. पहिला व्यवसाय शिक्षणाचा आणि दुसरा हॉटेलचा. म्हणजे ज्या गोष्टी कधीही विकू नयेत त्याची सगळ्यात जास्त उलाढाल त्या क्षेत्रात आहे. म्हणून हे कलियुग आहे. म्हणून नाही दिले अन्न अतितासी. अतिथ म्हणजे अतिथी, अतिथी
या शब्दाचा अर्थ होतो जो वेळकाळ न सांगता येतो, अतिथी, जो तिथी न सांगता येतो. गुरुवर्य महाराजांचा आवडता शब्द आहे दत्त संप्रदाय, म्हणजे अतिथी. दत्त म्हणून उभे राहणे असा वाक्प्रचार आहे. मराठीतला श्लेष सुद्धा हल्ली कळत नाही. आयुष्यातलं माझ्या सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर विनोद केल्यानंतर तो समजावून सांगावं लागणं, हे फार मोठं दुःख आहे. तीर्थाटन नाही केले उपकार, पाळिले शरीर पुष्ट लोभे. निषिद्ध स्वरूपाचं अन्न सेवन करून तू शरीराला पुष्ट केलंस. शरीराला नीट ठेवणं, शरीराची निगा राखणं हे योग्यच आहे. पण शरीराविषयी अहंभाव ठेवून विषयासक्त होणं मात्र चुकीचं. शरीर माध्यम खलु धर्मसाधनम, धर्मसाधन म्हणून जर त्या शरीराचा उपयोग करत असाल तर त्याची पुष्टता राखण्याकरता, पुष्टता याचा अर्थ निरोगीपण राखण्याकरता, जगण्याकरता खाल्लं पाहिजे का खाण्याकरता जगलं पाहिजे, ही सीमारेषा कळणं महत्वाचं आहे. माणसं इतकं खातात की त्या खाण्याचा त्याला स्वतःलाही त्रास होतो आणि शेजार पाजारच्यांनाही त्रास होतो. किमान दुसऱ्याला तर त्रास होऊ नये म्हणून पाळिले शरीर, शरीराला नुसतं शरीराविषयी शरीराला राखणं हा हेतू नाहीये. पाळिले शरीर, त्याला पुष्ट करण्याकरता तो निषिद्ध अन्नाचं सेवन करतो. तीर्थाटनही करत नाही, कोणावर उपकारही करत नाही. उपकार करणं या शब्दाचा खरा अर्थ आहे प्रत्युपकार निरपेक्षतेने काम करणं. प्रत्येक उपकारामागे त्याच्या परतफेडीची अपेक्षा असणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून तुका म्हणे मग केलास आहे दंड, नाही कती लंड सांगितले. असे जे ऐकत नाहीत, वेदाने शास्त्राने सद्गुरूंनी केलेला उपदेश जे ऐकत नाहीत, त्यांनी काय केलं पाहिजे? तुका म्हणे मग केलास आहे दंड. जो काही दंड होईल तो सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे. एकतर नियमात वागलं पाहिजे, नाहीतर नियम मोडल्यानंतर होणारा दंड देण्याची आपली तयारी असली पाहिजे. दोन्हीही गोष्टी करणार नाही हे कोणत्याही नियमात बसत नाही. लौकिकामध्ये चालून जातं की मी नेता आहे, मी पुढारी आहे, मी गाववाला आहे, मग मी कुठूनही जाईन, कसाही नियम मोडीन, हे व्यवहारात चालून जातं. पण जिथे आपला हिशोब केला जातो तिथे हे चालत नाही. तिथे केलेलं कर्म आणि कर्माचं फल यामध्ये कधीही चुकामुक होत नाही. कर्माला शोधत 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 फल त्याच्या बरोबर मागे राहतं. म्हणून कर्माचं फल सोसण्याची आपली तयारी असली पाहिजे. तुझे म्हणविता काय नाश झाला, ऐके बा विठ्ठला कीर्ती तुझी. परी तुझं नाही आमचे उपकार, नामरूपा थार केली याचे. समूळी संसार केला देशोधडी, सांडिली वावडी ममतेची. लोभ दंभ काम क्रोध अहंकार यासी नाही थार ऐसे केले. मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेणो. तुका म्हणे झालो देहासी उदार, आणिक विचार काय तेथे. हे विठ्ठला, तुझा भक्त म्हणून घेण्यामध्ये आमचा काय काय नाश झाला ते तुझी कीर्ती ऐक तू. हे थोडंसं मी परवा सांगितल्याप्रमाणे, ज्याने भक्ती करूनही त्याला फलप्राप्ती झाली नाही, त्याला थोडी आलेली उद्विग्नता किंचित, आणि त्या भूमिकेत जाऊन जगद्गुरू सांगताय तुझी मी भक्ती केली, तुला मी माझं सगळं समर्पित केलं, त्यामुळे माझं काय काय झालं ती तुझी कीर्ती ऐक जरा. जेव्हा दोन मित्र हिशोबाला बसतात ना तेव्हा असं घडतं बरं, की तुझ्यामुळं माझं काय काय झालं ऐक जरा. तसं भगवंताला जगद्गुरू सांगताय, खरं तर आमचे तुझ्यावर उपकार आहेत. काय उपकार आहेत? नामरूपा थार केली याचे. उपाधीचा घेऊनी ओथंबा, श्रुती उभविती जिभा. नामरूपाचा अवडंबा करीती वाया. श्रुती
उपाधीचं सहाय्य घेऊन तुझं वर्णन करते, पण आम्ही मात्र तुला नामरूपाला आणलं. म्हणजे तुझं सगुण साकार स्वरूप भक्तांसाठी आम्ही आणलं. पुढे भक्त पुंडलिकाच्या विषयीचा एक अभंग आहे. धन्य पुंडलिका बहुबरे केले, पुढे आहे. तिथे त्या भक्त पुंडलिकाविषयी असं म्हटलंय, नेणो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. म्हणजे तुला नामरूपाला आम्ही आणलं, हा आमचा तुझ्यावर उपकार नाही का? परी तुझं नाही आमचे उपकार, आमच्या उपकाराची तुला काही जाणच नाही. तुझ्यासाठी समूळी संसार केला देशोधडी. तुझ्याकरता आम्ही संसार देशोधडी केला, म्हणजे दूर ठेवला, लांब केला. आणि कसा केला? समूळ अज्ञानसहित बाजूला केला. सांडिली आवडी ममतेची ममाध्यास निवृत्त केला. विषयांची आवड सोडली, स्त्री पुत्रादींच्या विषयीचा ममत्वभाव टाकला. लोभ दंभ काम क्रोध अहंकार या सगळ्यांना नाही थाराईसे केले. माझ्याजवळ थार नाही असं केलं. मी त्यांना जवळ सुद्धा येऊ दिलं नाही. मृत्तिका पाषाण तैसे केले धन, आपले ते कोण पर नेणो. तेथ आप पुरू नेणिजे निर्धारित या अवस्थेला मी प्राप्त झालो. मला ठरवून सुद्धा आप परभाव करता येत नाही अशा अवस्थेला गेलो. आम्ही गमतीने नेहमी सांगतो, संतांची प्रवृत्ती असते, सोने चांदी आम्हा मृत्तिके समान. आणि माझ्यासारख्याची प्रवृत्ती असते, सोने चांदी आम्हा मृत्तिके समान तुम्हा. तुमच्या जवळचं सोनं चांदी मृत्तिके समान आहे असं समजून आम्हाला द्या. तसं नाही आहे. संतांची प्रामाणिक प्रवृत्ती मृत्तिका पाषाण तैसे धन. ज्याप्रमाणे माती दगड असावेत, हिरा सुद्धा दगडच ना शेवटी, सोनं मातीच ना शेवटी. कारण त्या सगळ्याला पार्थिवता आहे, पृथ्वीपासून उत्पन्न झालेलं आहे. मग पृथ्वीपासून उत्पन्न झालेले सर्व पदार्थ एकाच तोला मोलाचे आहेत असं समजून मृत्तिकेविषयी ज्याप्रमाणे मी दुर्लक्ष करतो, उदास राहतो, हे सगळं तुझ्या सेवेमुळे घडलेलं आहे. तुका म्हणे झालो देहाशी उदार, आणि विचार काय तिथे. मी देहाविषयी उदार झालो म्हणजे देहावर मी तुळशीपत्र ठेवलं. आता ह्याच्यापेक्षा अजून काय नाश व्हायचा राहिला. म्हणून तू या सगळ्याचा विचार कर. म्हणून ध्रुपद हे अभ्यास आहे ना, म्हणजे उपक्रमोपसंहारो अभ्यासो, तो अभ्यास म्हणजे ध्रुपद आहे. तोच ते ध्रुपद असं सांगतं, परी तुझं नाही आमचे उपकार, नामरूपात हार केली याचे. तर आमच्या उपकाराची थोडी जाण ठेव आणि आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जा, तुझ्या स्वरूपापर्यंत घेऊन जा, अशी प्रार्थना करतात. जाऊन या तीर्था तुवा काय केले, चर्म प्रक्षाळिले वरवरी, अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषण तो केले आपण या. वृंदावन फळ घोळिले साकरा, भीतरील थारा मोडेचे ना. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तोवरी कासया फुंदा तुम्ही. अरे मनुष्या, या गंगादी तीर्थांना जाऊन तू काय केलंस? नुसतं चर्म प्रक्षाळिले, नुसती तुझी कातडीच तू धुतलीस, बाकी काहीच केलं नाहीस. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. तिथे माऊली असं लिहितात, या लागी दुष्कृती जरी झाला तरी अनुताप तीर्थे न्हाला, नावनी मज आतू आला सर्व भावे. तीर्थामध्ये स्नान केल्याने पाप निवृत्त ही गोष्ट खरी, पण अनुताप सहित स्नान असलं पाहिजे, पश्चात्ताप सहित स्नान असलं पाहिजे. नाहीतर कसं होतं, नेहमी मी दृष्टांत सांगतो, आपल्या मागे कधी मधमाशा लागल्यात का नाही मला माहीत नाही, माझ्या मागे बऱ्याचदा लागल्या. त्या मधमाशा लागल्या की आम्ही जाऊन इंद्रायणी मातेत उडी मारायची.
आणि उडी मारल्यानंतर जिथे उडी मारली तिथे कधीच बाहेर यायचं नाही, लांब बाहेर निघायचं. कारण तुम्ही जिथे बुडी मारली तिथेच बाहेर आलात तर माशा तिथे थांबलेल्या असतात आणि वर आल्याबरोबर तुम्हाला चावतात. त्याप्रमाणे हे जे अनुतापरहित मनुष्याचं गंगा स्नान आहे, तो जसा जसा गंगेत आत जातो पाप वर येऊन थांबतं आणि तो गंगेतून बाहेर आला की परत त्याला धरतं, ते सोडून जात नाही. पाप गंगेत जात नाही, गंगेच्या बाहेर राहतं, ही गोष्ट खरी. पण अनुताप नसल्यामुळे बाहेर आल्यानंतर पुन्हा धरतं आणि ते त्याच्याबरोबर पुन्हा घरी येतं. बरीच लोक, मराठीत एक म्हण आहे, इथं काय मरायला आलास का असं म्हणतात. तर बरीच लोक काशीला खरंच मरायलाच जातात, कारण काशीमध्ये मृत्यू आल्यानंतर मोक्ष मिळतो. म्हणून ते आजारी पडतात, कृश होतात, म्हणून मरण्याकरता काशीला जातात आणि काशीला गेल्यावर टुणटुणीत होतात, तब्येत सुधारते. मग आता मरणाची किती दिवस वाट बघायची, परत घरी येतात, घरी आलं की मरतात. कारण तिथे मरण्याला सुद्धा पुण्य लागतं. तिथे मनकर्णिका घाटावर एकदा जा आपण, तिथला नियम आहे, तिथे विलाप करायचा नाही. आचार्यांचा आवडता शब्द सांगतो आपल्याला, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आचार्य मृत्यूला प्राण प्रयाणोत्सव म्हणतात. प्राण प्रयाणाचा उत्सव म्हणजे मृत्यू आहे. म्हणून तीर्थाला गेल्यानंतर अनुतापसहित जर स्नान केलं नाही तर नुसती कातडी धुतल्यासारखं आहे. अंतरीचे शुद्ध कासयाने झाले, भूषण तो केले आपण या. तू आतून शुद्ध झालास का हे महत्वाचं आहे. तीर्थामध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं असेल तर अनुताप तीर्थ आहे, कारण ते आतून शुद्ध करणार आहे. तू केलेली तीर्थयात्रा ही फक्त लौकिक स्वरूपाची आहे, मौंद घालण्यापुरती आहे, त्याच्यातून कोणत्याही फलाची प्राप्ती नाही. वृंदावन फळ, मंजिरी ही कडू असते आणि त्या मंजिरीला जर साखरेमध्ये घोळलं खाल्लं तरी ती कडूच लागते. तसं तू तीर्थामध्ये स्नान करून जरी आलास तरी तो कडूच राहिलास. हो, हां, आपल्याकडे एक म्हण आहे मराठीत चांगली, गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. किंवा गाढवाला गुळाची चव काय, गाढव जसं गवत खातं तसाच गुळ खातं. म्हणून तीर्थामध्ये गाढवाला जर न्हावून आणलं तर काय होईल, काय नाही. आता आळंदीत गाढव नाहीत का, म्हणजे प्राणी म्हणतोय मी, चार पायाचा. तर त्याला जर तीर्थामध्ये न्हावून आणलं तर काय घडेल, काही घडत नाही. तसं तुझ्या तीर्थस्नानाने काही घडत नाही. तुझं तीर्थस्नान हे फक्त लौकिक स्वरूपाचं आहे. तुका म्हणे नाही शांती क्षमा दया, तो वरी कासया फुंदा तुम्ही. फुंदणे या शब्दाचा अर्थ आहे फुगणे. जो व्यर्थ अभिमानी असतो तो फुगतो, तसं तुझं फुगणं हे व्यर्थ आहे. एखाद्या खऱ्या ज्ञानी मनुष्याची भेट होईल ना तर टाचणी लावल्यावर जसा फुगा फुटतो तसा तुझा अभिमान गळून पडेल. म्हणून तुझा हा अभिमान व्यर्थ आहे. ना तुझ्यामध्ये शांती आहे, ना क्षमा करण्याचं सामर्थ्य आहे, ना दया आहे. खरं तर सर्व भूतमात्रांच्या विषयी चित्तामध्ये दया असणं, आपल्यापेक्षा दुर्बळाला क्षमा करण्याची शक्ती असणं, हे खरं पारमार्थिकाचं लक्षण आहे. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही. मी घड्याळ बघितलं की हातबल होतोय हल्ली.
बैसोनी निवांत. परवात माझ्या लक्षातही राहिलं नाही, 7:30 वेळ होती, मी 8पर्यंत बोलत राहिलो, माझी चूक झाली मोठी. आज थांबायचं वेळ 8:30लाच थांबायचं आपल्याला. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही. येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलिया. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. तुका म्हणे ऐसे दर्शन मी दिव्य जरी होईल भाव एकविध. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. कासया त्यजिन प्राण आपुला गे माये. असे न झणीवरी आपुले माहेरी. तुमचे चरण पाहिल्यानंतर मी निवांत होतो, स्थिर होतो. म्हणून बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुखा अंत पार नाही. त्या सुखाला मर्यादाच नाही, अमर्याद स्वरूपाचं सुख आहे. त्याचा परिणाम येऊन अंतरी राहील गोपाळ. तुमच्या चित्तामध्ये भगवंत येऊन राहील. सायासाचे फळ बैसलिया. जे सायासाने प्राप्त होणारं फळ आहे ते नाम घेणाऱ्याला बसल्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणजे खरं तर हे सायासाचे फळ आहे, पण ते फळ बैसलिया आहे, सायास न करता आहे. मग त्याला काय केलं पाहिजे? नुसतं बसायचं नाही, तर बसून रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी मंत्र हा उच्चारी वेळोवेळा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आणि असं जर घडेल तर तुका म्हणे ऐसे देईन मी दिव्य. तू जर हे करशील तर मी तुला काय देईन? मी तुला दिव्य असा अनुभव देईन, अलौकिक असा अनुभव देईन. आणि त्या अनुभवामध्ये तुझ्या शुद्ध चित्तामध्ये हा गोपाळ येऊन निवास करी राहील आणि तुझं मन त्याच्याशी एकरूप होईल, असा अनुभव मी तुला देऊ शकतो. धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरीये. न करी आळस आली या संसारी पाहे पा पंढरी भूवैकुंठ. न पविजे केल्या तपांचे राशी ते जनलोकासी दाखविले. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडिला. विष्णुपद गया रामनाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. पुंडलिका तू धन्य आहेस, कारण तू फार बरं केलंस की या भगवंताला पंढरीला तू घेऊन आलास. किंबहुना माता पित्यांच्या सेवेचं तुझ्या हे सामर्थ्य आहे की भगवंत येऊन उभा राहिला, उभा ठाकला. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर तुम्ही आळस करू नका, पंढरीला जा, पंढरीला पहा. सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होसी. तू सुखरूप होशील, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, या अवस्थेला तू प्राप्त होशील. म्हणून तुझ्या मनामध्ये जर सुखाची तळमळ असेल तर तू पंढरीला गेलं पाहिजे. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. म्हणून तू पंढरीला जा, त्या भगवंताला पहा. न पविजे केल्या तपांच्या राशी ते जनलोकासी दाखविले. तपांच्या राशीनी सुद्धा जे प्राप्त होत नाही ते तू सामान्य जगाला तुझ्या मातापित्यांच्या सेवेने आणून त्याचं प्रत्यक्ष करविलंस. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव हे जिथे असतात तिथे भगवंत नांदतो, तिथे मोक्ष राहतो, असा शास्त्रांनी निर्णय केलेला आहे. आणि विष्णुपद गया रामनाम काशी अवघी पायापाशी विठोबाच्या, भगवंताच्या पायाजवळ हे सर्व काही आहे. म्हणून तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. कळस पाहिल्याने मोक्ष होतो. म्हणून तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणून तुम्ही पंढरीला जा, भगवंताचं दर्शन घ्या, असं जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात. मायबाप करीती चिंता पोर नायिके सांगता. हां, राहिला का एक? माझा नाहीच आहे. ठीक आहे, ठीक 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 पाहतो पाहतो पाहतो. क्रमांक काय त्याचा? तरी पाहतो. हे दुसरं पान आहे ना, मी आलोय जवळ. ठीक. धन्य ते पंढरी धन्य भीमा तीर आणि येले सारं पुंडलिके.
धन्य तोही लोक अवघ्या दैवांचा, सुकाळ प्रेमाचा घरोघरी. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ. धन्य तीही भूमी, धन्य तरुवर, धन्य ते सरोवर तीर्थरूप. धन्य त्या नरनारी मुखी नाम ध्यान, आनंदे भुवन गरजतसे. धन्य पशु पक्षी कीटक पाषाण, अवघा नारायण अवतरलासे. तुका म्हणे धन्य संसाराती आली, हरिरंगी रंगली सर्व भावे. इथे दुसरा भाव असा आहे, बहिरंग स्वरूपाने तर सगळ्यांना ज्ञात आहेच. अंतरंग भाव असा आहे की आपलं शरीर ही एक पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये भगवंत जर अवतरित होईल तर त्या देहाच्या संबंधाने सर्व गोष्टी धन्य होतील. धन्यता धन्याच्या संगतीनेही प्राप्त होते. संतांच्या सहवासाने संतत्व प्राप्त होतं. म्हणजे परीसापेक्षाही संतांना श्रेष्ठत्व आहे. कारण परीस लोखंडाचं सोनं करतं, परीस करत नाही. संत मात्र जो कोणी त्यांच्या संसर्गामध्ये येतो, संबंधामध्ये येतो, त्याला संतत्व प्रदान करतात. आपणा सारिखे करीती तात्काळ, असं संतांचं सामर्थ्य आहे. म्हणून जे आपल्या या शरीररूपी पंढरीमध्ये भगवंताला घेऊन येतात ते धन्यत्वाला प्राप्त होतात. माय बाप करीती चिंता, पोर नायिके सांगता. नको जाऊ देऊळासी, नेतो बागुल लोकासी. वैष्णवा संगती हाती पडली नेणो किती. कर्णद्वारे पुराणिक, भुलवी शब्दे लावी भीक. आम्हा कैचा मग करीसी उघडियांचा संग. तुका म्हणे जाणे नरका, त्यांचा उपदेश ऐका. मला असं वाटत होतं हा अभंग वाचेपर्यंत की ही परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे. ही जगद्गुरु तुकोबारायांच्या काळापासून आहे. कितीतरी आईबाप आपल्या पोराला परमार्थ करू नको असं सांगतात. किंबहुना थोडं अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे की ज्यांना परमार्थ कर म्हणून आईबाप सांगतात त्यांच्या मनामध्ये सुद्धा हेतू काय आहे, कशासाठी आळंदीला मुलाला पाठवायचं आहे, ह्याचा जरा शोध घेतला पाहिजे अंतर्मुखून. इथे जगद्गुरू सांगतायत मायबाप करीती चिंता. चिंता करतात काय, पोर नायके सांगता, पोरगा ऐकत नाही. हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिका चारती. मग त्याला काय सांगतात, नको जाऊ देऊळाशी, देवळात जाऊ नको म्हणतात. नेतो बागुल लोकाशी, तिथे एक बागुलबो आहे, तो लोकांना घेऊन जातो. हे सगळा बहिरंगच अर्थ आहे. अंतरंग अर्थासाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे, तो आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे थोडक्यात पाहून पुढे जाऊ. वैष्णवा संगती हाती पडली नेणो किती. हे जे तिथे वैष्णव आहेत, कीर्तन करणारे आहेत, त्यांच्या संगतीनं आजपर्यंत किती पोरं त्या बागुलबुवाच्या हाताला लागली त्याची गणतीच नाही. कर्णद्वारे पुराणिक, भुलवी शब्दे लावी भीक. त्या कानाच्या द्वारा हे पुराणिक कथा कीर्तन करणारे त्यांच्या चित्तामध्ये जातात, त्यांना शब्दाने भुलवतात आणि भिकेला लावतात. आम्हा कैचा मग करीसी उघडियांचा संग. मग तू जर त्या उघड्यांच्या संगतीमध्ये गेलास तर मग आमची संगती काय, आमची सेवा कोण करणार, म्हातारपणे आमचा सांभाळ कोण करणार. तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो, ज्या ज्या आईबापांनी आपलं पोरग परमार्थाला लागलं खऱ्या तर आपली सेवा करणार नाही म्हणून त्याला परमार्थ करू दिला नाही, अशीच मुलं आईबापाला टाकून निघून जातात. जो खरा परमार्थ करतो आईबापाच्या सेवेतच राहतो. किंबहुना परमार्थ काही शिकवत असेल तर परमार्थाचा पहिला उपदेश, वेदाचा पहिला उपदेश मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि मग आचार्य देवो भव, मग अतिथी देवो भव. सकळ तीर्थांचे धुरे, जे एका माता आईबापाच्या पायामध्ये सर्व तीर्थ राहतात, हे खरा परमार्थ शिकवतो. हे माहिती नसल्यामुळे ते आईबाप म्हणतात त्या उघड्यांच्या संगतीला लागलास तर आमची सेवा कोण करेल, आमच्याकडे कोण लक्ष देईल.
त्या उघडे शब्दाचा अर्थ आहे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. सद्गुरू म्हणजे उघडे, उघडे म्हणजे निरुपाधिक. या निरुपाधिक लोकांच्या जर तू संगतीला गेलास तर आमच्याकडे कोण पाहिजे. तुका म्हणे जाणे नरका त्यांचा उपदेश ऐका. ज्यांना नरकाला जायचं आहे अशा लोकांनी अशा आईबापांचा उपदेश ऐकावा. कलियुगामध्ये साखर गोड नाही, मीठ खारट नाही, मिरची तिखट नाही, आईला मातृत्व नाही, पित्याला पितृत्व नाही, देवाला नैवेद्य नाही, घरामध्ये स्वयंपाक नाही. अशाच परिस्थितीमध्ये कलियुग चाललेलं आहे. त्याप्रमाणे म्हणजे नरकात सुद्धा जायची गरज नाही आहे, त्या ठिकाणी नरक भोगण्याची व्यवस्था या युगामध्ये आहे. म्हणून ज्यांना नरकाचा भोग घ्यायचा असेल त्यांनी अशा मातापित्यांचा उपदेश अवश्य ऐकला पाहिजे. मन माझे चपळ न राहे निश्चळ, घडी एकी पळ स्थिर नाही. आता तू उदास नव्हे नारायणा, धावे मज दिना गांजेले. धाव घाली पुढे इंद्रियाची ओढी, केले तडा तडी चित्त तडा तडा आहे ना, तडा तेडा, तडा तोडी चित्त माझे. तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो हे आस धरुनी तुझी. देवा माझं मन फार चपळ आहे आणि काही केल्या ते एका ठिकाणी स्थिर होत नाही, राहत नाही. आता याच्यावर उपाय जर काही असेल तर तूच माझ्याविषयी उदास न होता माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. उदास या शब्दामध्ये पुष्कळ अर्थछटा आहेत, परवा काही सांगितलं आहे. इथे उदास या शब्दाने दुर्लक्ष सांगायचं आहे. तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस, माझ्याविषयी उदासीन होऊ नकोस आणि माझ्या गांजलेल्या दिनाकडे तू लक्ष दे आणि मला धाव घाली पुढे इंद्रियांची ओढी. माझ्याकडे धावत ये आणि धावत येऊन या इंद्रियांपासून मला मोकळं कर. या इंद्रियांनी मला दीन करून त्रासून सोडलेलं आहे, त्रागा दिलेला आहे. ही इंद्रिय विषयांकडे ओढ घेत आहेत. धाव घाली पुढे इंद्रियाची ओढी आणि याच्यामुळे माझं चित्त मला अडवतं आहे, मला प्रतिबंध निर्माण करत आहे आणि माझ्या चित्ताची ओढाताण होते आहे. तुका म्हणे माझा न चले सायास, राहिलो हे आस धरुनी तुझी. माझा कोणताही उपाय आता याच्यावर चालत नाही. हे भगवंता, माझ्या मनाचा निग्रह करण्याकरता तू मला सहाय्य कर. 4 प्रकारची कृपा आहे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची मनाची कृपा आहे, अंतःकरणाची कृपा आहे. ईश्वर कृपा होईल, शास्त्रकृपा होईल, सद्गुरू कृपा होईल, पण अंतःकरण कृपा होईल का नाही काही सांगता येत नाही, अतिशय कठीण आहे. ती अंतःकरण कृपा व्हावी. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. हा भाव मनामध्ये घेऊन जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला प्रार्थना करतायत की या मनोनिग्रहामध्ये तुझा माझ्यावर अनुग्रह होऊ दे, कारण माझ्याकडे असलेले मनोनिग्रहाचे सर्व उपाय आता संपलेले आहेत. आता तुझ्या सहाय्याशिवाय हा मनोनिग्रह शक्य नाही. मागतियाचे दोन्हीच कर, अमित भांडार दातियाचे. काय करू आता कासयात भरू, हा मज विचारू पडी येला. एक साठवण प्रेमे ओसंडली, जिव्हा हे भागली करिता माप. तुका म्हणे आता आहे तेथे असतो, अंकुनिया बैसो पायापाशी. किंबहुना कोणाकडे काय मागितलं पाहिजे माणसाला कळत नाही. आता ज्याच्याकडे मागितलंय तो जे द्यायला प्रवृत्तच आहे ते घेण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कारण देणारा काय देतो तर देणारा त्याचं स्वरूप देतोय. आणि त्याचं स्वरूप कसं आहे, सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. संपूर्ण विश्वाला चराचराला भरून शिल्लक राहिलेलं असं त्याचं स्वरूप आहे आणि ते तो आता प्रदान करतो आहे. आणि घेण्याकरता माझ्याकडे फक्त 2 हात आहेत. त्या हातामध्ये ते कसं मागेल, त्या हातामध्ये त्याचं माप बसत नाही. म्हणून तर भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. मन वाचा तीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. भगवंताला मोजण्याचं एकमेव माप म्हणजे भक्ती आहे. म्हणून हे भगवंता आता मी काय करू, कासयात भरू, हा मज विचारू पडी येला.
आता माझी ओंजळ भरून जे वाहत आहे ते मी कशात घेऊ, कशात धारण करू? कारण माझं सामर्थ्य, माझं माप हे अंतःकरण रूपी माप माझ्याकडे शिल्लक होतं. पण आता त्यातून भक्ती प्रेम एक साठवण प्रेम ओसंडली. एक साठवण होती अंतःकरण रूपी. आता त्या अंतःकरणाची गंमत अशी आहे, अंतःकरणाचं परिमाण हे मध्यम आहे. मध्यम परिमाण म्हणजे शरीरवरती. मुंगीचं अंतःकरण मुंगी एवढं, हत्तीचं हत्ती एवढं. तर माझ्याकडे माझं अंतःकरण होतं, पण ते अंतःकरण रूपी माप त्या प्रेमाने भरून गेलेलं आहे. आता माझ्याकडे जागा शिल्लक नाही. ती एकच जागा होती. आणि जिव्हा हे भागली करिता माप, वाणी मात्र त्या नामाचं माप करता 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 आता थकली आहे, भागली आहे. तुका म्हणे आता आहे तिथे असतो, आता ते दान मला घेता येणं शक्य नाही. त्यामुळे मी जिथे आहे, जसा आहे तसा स्थिर राहतो. एकांते सुखम आस्यताम, जिथे आहे तिथे बसून राहतो. बसून राहतो याचा अर्थ निष्क्रिय होतो नव्हे, नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त झालं. निष्क्रियता आणि नैष्कर्म्यता ह्याच्यात जमीन आसमानचं अंतर आहे. आणि त्यामुळे मी अंकुनिया बैसो पायापाशी, मी तुझा अंकित आहे, तुझा दास आहे, तुझा आज्ञाधारक आहे. आणि मी आता तुझ्या पायाजवळ स्थिर स्वरूपाने राहतो. जिचे पिढे बाळ प्राणतयेचा विकळ, ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. जिचे पिढे बाळ, जिच्या बाळाला दुःख होतं, प्राणतयेचा विकळ, तिचा प्राण व्याकुळ होतो. घार उडे आकाशी, तिचे चित्त पिलापाशी अशी म्हण. ती घार जरी आकाशात असली तरी तिचं चित्त त्या पिलाजवळ आहे. धेनूचं चित्त आपल्या वत्सामध्ये आहे. ती सतत आपल्या वत्साचं चिंतन करते, वत्साच्या सुखाची काळजी करते. त्याप्रमाणे माता आपल्या बालकाची, अपत्याची सातत्याने सुखाची चिंता करते. आणि जर त्याला पीडा होईल तर त्या मातेचा प्राण व्याकुळ होतो. कारण ऐसा मातेचा स्वभाव, तो मातेचा स्वभाव. एक साधू एका ह्याला विंचवाला पाण्यातून बाहेर काढत होता. तर बाहेर काढताना तो विंचू चावायचा आणि पाण्यात पडायचा. ते साधू पुन्हा पाण्यातून उचलायचा. तर एकाने विचारला होतो, एवढा चावतोय तर तुम्ही त्याला बाहेर का काढता? त्यांनी सांगितलं, चावणं हा त्याचा स्वभाव आहे, बाहेर काढणं हा माझा स्वभाव आहे. म्हणून त्या मातेचा हा स्वभाव आहे की अपत्य जरी असा आहे, आपण जर व्यवहारामध्ये बारकाईने विचार केला तर नाठाळ बालकावर मातेचं अधिक प्रेम असतं. म्हणजे जास्त खोडकर मुलावर आई जास्त प्रेम करते. त्याचं कारण ऐसा मातेचा स्वभाव. सूत्र दोरी एक जीव, ज्याप्रमाणे दोरी वळल्यानंतर त्यातलं सूत्र आणि दोरी एक जीव झालेलं आहे, त्याप्रमाणे त्या बाळाशी माता एक जीव स्वरूपाने राहते. आणि ज्याप्रमाणे त्याच्या पीडेने तिचा प्राण व्यथित होतो, व्याकुळ होतो, त्याप्रमाणेच सुखाची विश्रांती. जर त्या बाळाला सुख समाधान झालं तर त्याचंही प्रतिबिंब, त्या मातेच्या चित्ताचं प्रतिबिंब उमटत राहतं. म्हणजे ज्याप्रमाणे बाळाला दुःख होईल तर मातेला दुःख होतं, आणि बाळाला सुख होईल तर मातेला सुख होतं. म्हणून ही सगळी उपमा कशासाठी दिली तर तुम्ही संत माय बाप कृपावंत, म्हणून ही उपमा दिलेली आहे. तुम्ही संत सुद्धा त्या मातेच्या चित्ताप्रमाणे आहात, आईप्रमाणे आहात, बहु कृपावंत, अत्यंत कृपाळू आहात. त्याला एक सुभाषितकार, 2 मिनिटं आहेत आपल्याकडे, तेवढ्यात थांबू. एक सुभाषितकार त्याला उदाहरण देतात. चंद्र चंदन कर्पूर गोस्तनी शर्करादया एतेषां सारमादाय जन्यना जनितम मनः. मातेचं मन कसं असतं? चंद्र, पहिली उपमा दिली चंद्राची. चंद्राकडे प्रकाश आहे पण प्रखरता नाही, त्याप्रमाणे ती माता
प्रकाश देणारी आहे पण प्रखर नाही, चंदनाप्रमाणे शीतल आहे, कर्पुराप्रमाणे शिल्लक न राहणारी, सर्वस्व समर्पित करणारी आहे. गोस्तनी म्हणजे द्राक्षाप्रमाणे आहे. द्राक्षाप्रमाणे आहे म्हणजे द्राक्ष जेव्हा द्राक्ष असतात तेव्हाही ते कोमल आहेत, गोड आहेत, आणि द्राक्षाचा मनुका झाला तरी सुद्धा तो मृदू आहे आणि गोड आहे. त्याप्रमाणे सर्व काळ आपल्या अपत्याविषयी जी अत्यंत गोड आहे, कशी शर्करादया साखरेप्रमाणे, एतेषाम सारम आदाय, या सगळ्याचं सार घेऊन जनन्या जनितम मनहा, त्या मातेचं हृदय तयार केलेलं आहे भगवंतानी. म्हणजे जे जे गोड आहे, जे जे मृदू आहे, जे जे सर्वस्व समर्पित करणार आहे, अशा सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून मातेचं हृदय बनवलेलं आहे. आता कलियुग असल्यामुळे असं असेलच असं सांगता येत नाही. यावे माहेरास हीच सर्व काळ आस, घ्यावी उच्छिष्टाची धणी, तीर्थ इच्छी पायवणी, मागे उभा आड आहे तुवरी नाड, तुका म्हणे देवे माझे सिद्धी पाववावे. माहेर या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे, त्याच्यामध्ये रू धातू आहे, रू, आणि रू अर्थाचं हर असं स्वरूप झालं, आणि त्याचा अर्थ होतो घाई करणे. आणि माहर म्हणजे जिथे गेल्यावर घाई करत नाही माणूस, त्याला माहेर म्हणायचं. तुम्ही बारकाईने चिंतन करा, माहेरी गेल्यावर निघायची माणूस घाई करत नाही, म्हणजे स्त्री किंवा माहेरची माणसं 15 दिवस राहिली तरी सुद्धा फार दिवस राहिली असं वाटत नाही. सासरची मात्र थोडे दिवस राहिले तरी फार दिवस राहिले असे वाटतात. म्हणून जिथे मनुष्य घाई करत नाही, किंवा तुम्ही बारकाईने विचार केला, जी स्त्री रोज पहाटे लवकर उठते ती माहेरी गेल्यावर थोडी उशिरा उठते, घाई करत नाही. म्हणून जिथे गेल्यानंतर मनुष्य घाई करत नाही त्याला म्हणायचं माहेर. म्हणून यावे माहेरास ही सर्व काळ आस. याचा दुसरा अर्थ स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरता प्राप्त होते, तिथे गेल्यावर पुन्हा हालायची गरज नाही, इच्छा नाही. म्हणून या संतांच्या घरी माहेरी यावं आणि सर्व काळ तिथे राहावं अशी माझी इच्छा आहे. घ्यावी उच्छिष्टीची धणी. उच्छिष्ट शब्दाविषयी मी काल सांगितलं, त्यांचा उपदेश असा त्याचा अर्थ आहे. तीर्थ इच्छी पायवणी. पायवणी या शब्दाचा अर्थ आहे चरणतीर्थ. वणी शब्दाचा अर्थ होतो पाणी. पूर्वी गरीब लोक होती, आता गरीब कोणी राहिलं नाही, तर गरीबाकडचं पक्वान नव्हतं गुळवणी. गुळवणी म्हणजे गुळाचं पाणी. वणी शब्दाचा अर्थ पाणी. किंवा माऊलींचा आवडता शब्द आहे धरवणी. धरवणी म्हणजे धरण, जिथे पाणी साठवलं जातं त्याचं नाव धरवणी. तसं इथे पायवणी म्हणजे पायाचं तीर्थ, त्याची मी इच्छा करतो. मागे उभा आड आहे तोवरी नाड. जोपर्यंत हा प्रारब्धरूपी प्रतिबंध माझ्यासमोर उभा आहे तोपर्यंत मला तुझी प्राप्ती होणार नाही, संतांची संगती भेटणार नाही, संतांचं उच्छिष्ट प्राप्त होणार नाही, संतांच्या पायाचं तीर्थ प्राप्त होणार नाही. म्हणून हे भगवंता तुका म्हणे देवे माझे सिद्धी पावावे. माझ्या प्रारब्धाचा प्रतिबंध बाजूला सारून माझी इच्छा तू पूर्ण कर. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. यातला फक्त एक बारकाव्याचा भाग आहे तेवढा सांगतो आणि थांबतो. प्रारब्धाचा नाश कधीही होत नाही असा सिद्धांत आहे आणि तो निर्बाध स्वरूपाचा आहे. मग भगवंताच्या कृपेने प्रारब्धाचा नाश होतो याचा अर्थ असा की माझ्या दृष्टीमध्ये माझं प्रारब्ध आता शिल्लक राहिलं नाही. जे काही प्रारब्ध शिल्लक राहील ते प्रारब्ध आणि देह बघून घेतील, त्याच्याशी माझा संबंध राहणार नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणून प्रारब्धाचा माझ्या दृष्टीत नाश झाला, पण माझ्या दृष्टीने माझं प्रारब्ध संपलं अशी त्याची संगती आहे. म्हणून हे भगवंता तुझ्या कृपेने माझ्या दृष्टीमध्ये चैतन्याचं आत्मत्वाने भान होऊन प्रारब्धापासून मला तू वेगळं कर अशी भगवंताकडे प्रार्थना करतात. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य आहे, शास्त्र संवादी आहे, ते माझ्या परंपरेचं आहे, गुरुवर्य महाराजांचं आहे, त्याचा अवश्य अंगीकार करा. जर काही चुकीचं असेल तर बालादपी सुभाषितम ग्राह्यम म्हणून योग्य तेवढंच घ्या, अयोग्य माझं माझ्याजवळ राहू द्या. जर काही चुकलं असेल तर क्षमा करा.
मी जर परखड बोललो असेल तर ते माझं परखड नाही, ते माझ्या परंपरेचं आहे, संतांचं आहे. संतांनी जसं सांगितलं तसं सांगणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून मी ते प्रतिपादन केलेलं आहे. माणूस म्हणून मी अत्यंत मूर्ख, अत्यंत हीन, अत्यंत अनधिकारी अशाच स्वरूपाचा आहे. म्हणून व्यक्तिशः माझा कोणावरही राग नाही, कुणाचा माझ्यावर असण्याचं काही कारण नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरू साखरे महाराज की जय. ऐके वचन कमळापती, ऐके वचन कमळापती, मजरंकाची विनंती, मजरंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. घेई ऐसी माझी भाक, घेई ऐसी माझी भाक, जरी का मागेन आणिक, जरी का मागेन आणिक, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. तुकया बंधू म्हणे देवा, तुकया बंधू म्हणे देवा, शब्द तुकाची राखावा, शब्द तुकाची राखावा, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरू साखरे महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. यानंतरचं सत्र बरोबर 9:30 वाजता सुरू होईल.